नमस्कार मंडळी, वेलकम टू रेनू अँड रेसिपीज. मंडळी, आपल्याकडे बरेचदा चपात्या शिल्लक राहतात, तर त्या चपात्यांचं करायचं काय हा मोठा प्रश्न असतो. तर त्यासाठी खास ही रेसिपी. तर मंडळी, माझ्याकडे या 3 चपात्या कालच्या शिल्लक राहिलेल्या होत्या. तर या चपात्या मी अवनमध्ये कडक करून घेतलेल्या आहेत आणि त्याचे तुकडे केलेले आहेत. तर चला रेसिपी बनवायला घेऊया. एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊया. त्यामध्ये आपण मोहरी, जिरे आणि कढीपत्ता याची फोडणी करणार आहोत. फोडणी छान तडतडली की त्यामध्ये आपण 1 वाटी कांदा घालणार आहोत. बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. हा गुलाबी होईपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत. कांदा छान गुलाबी होईपर्यंत छान हलवून घ्या त्याला. त्यानंतर आपल्या मसाला डब्यामधले रोजचे जे वापरायचे मसाले आहेत तेच आपण इथे ॲड करणार आहोत. हळद, लाल तिखट, थोडंसं काळा मसाला, गरम मसाला आणि जिंजर गार्लिक पेस्ट. हे सर्व साहित्य टाकून आपण इथे मिक्स करून घेऊया. छान आपला मसाला कांद्यामध्ये मिक्स झाला पाहिजे आणि त्याला तेल सुटलं पाहिजे. त्यानंतर आपण इथे पाणी ॲड करणार आहोत. आपल्या चपात्याचे तुकडे किती आहेत त्यानुसार इथे पाणी ॲड करायचं आहे. आपल्या चपात्या ह्या त्या पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी आपण कढईमध्ये घेतलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ आपण इथे टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्या. छान पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण 2 चमचे दाण्याचे कूट घातलेले आहे. त्यानंतर यामध्ये आपण जे चपातीचे तुकडे केलेले आहेत ते आपण इथे टाकणार आहोत. मंडळी, चपात्या तुम्ही तव्यावर देखील कडक करून घेऊ शकता. चपात्या छान आपण इथे टाकून घेतलेल्या आहेत. त्या व्यवस्थित इथे आपण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यावरती जाईल थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर आपण इथे 10 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. 10 मिनिटांनी आपण झाकण काढून बघूया. आहा, सुंदर अशी आपली रेसिपी इथे तयार आहे. सुंदर कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. मंडळी, हे गरम गरमच खायचं आहे. चला तर मग एका बोलमध्ये हे सर्व करूया. बघू शकता. आहा, सुंदर रेसिपी आहे. मस्त, तुम्ही कराल फस्त. मंडळी, या रेसिपीला तुमच्याकडे काय म्हणता मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्या इकडे याला चपातीचे तुकडे म्हणतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.